नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळीजण? बरे आहेत ना? मी दीपाली, माझ्या फॅमिली व्लॉग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे माझ्या लाडक्या लुडक्या लेकीचा बड्डे. तर तिचा बड्डेसाठी घरातले कामाची आवराआवर चालू होती. भांडी एकत्र करायचं होतं, भांडी काढायची होती, सगळं मोकळं करून घेतलं पहिल्यांदा. आणि हे बड्डे ना तिच्यासाठी खास होता, पण माझ्यासाठी पण इतकाच खास होता जेवढं तिच्यासाठी जितका खास होता. तर म्हटलं पहिल्यांदा घर आवरावं. का सांगते तुम्हाला का इतका खास होता. तर तिचं लहानपणीपासून कधीच एवढा मोठा बड्डे झाला नव्हता. ते पण घरात तिला सारख्या सगळी म्हणत होते, तू जन्मली तसा आम्हाला म्हणजे नोटबंदी, ती ज्यावेळेस जन्मली होती ना त्यावेळेस नोटबंदी होती. त्यासाठी तिचं म्हणजे आम्ही जास्त काय तिचं बारसा वगैरे घातलं नाही, काही म्हणजे तिचं हौस असं काही झालंच नाही. आणि दरवर्षी तिच्या बड्डेला काही ना काही प्रॉब्लेम असते, काही ना कशा ना कशा तरी प्रॉब्लेम निघतो. त्यासाठी आम्ही तिचं काय करतो, एक छोटं केक आणतो, कधी कधी तिच्या म्हणजे काहीतरी स्वीट बनवून आम्ही तिचं बड्डे असं म्हणजे घरच्या घरीच बनवून मोकळं करतो. पण तिचं आज इतकं म्हणजे थोडेफार पाहुणे पण येणार होते आणि केक बी मिळणार होता तिला, आणि तिच्यासाठी खास करून कपडे मिळणार होते. तिच्यासाठी मोठी गोष्ट होता. आणि ऑलरेडी तिच्या पप्पाने 2 जोड कपडे आणले होते. तिनं आंघोळ वगैरे करून मी कामाला जाऊन तर तिनं तयार होऊन बसली होती. तिच्या आजीनं ऑप्शन वगैरे केला, म्हणून मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये खोटं काही तर दाखवणार नाही. ऑप्शन वगैरे झाला होता म्हणून परत रिटर्न मी कसं घेणार ना, त्यासाठी काही केलं नाही. मी आले तसे घरातली कामं आवरायला घेतले. मी अजून आंघोळसुद्धा माझी झाली नव्हती. म्हटलं पहिल्यांदा किचन कट्टा, भांडी धुणं म्हणजे सगळं घर आवरले. पाहुणे आले की नाही मग त्यांना पण बरं वाटेल, आपल्याला आपले घरं एवढी जरा काही पडलं की लगेच पसारा दिसायला सुरुवात होती. तर ती जी माझ्या अवतीभोवतीच तिचं बड्डे होतं, माझ्या अवतीभोवती मम्मी असं करायचं, मम्मी तसं करायचं. हिचं पण बघा माझ्यासोबत, तिथं पण माझ्यासोबत हाताला मेहंदी वगैरे काढलेली. मग तिच्या पप्पाने जाऊन सर्व बाजार घेऊन आले होते, चिकन घेऊन आलं. तर आज चिकनची बिर्याणी बनवायची अशी प्लॅन चालू होता. पाहुणे पण येणार होते, घरच्या घरीच बनवायचं होतं. त्यासाठी बहिणीची मुलं असं वगैरे येणार होते. चिकन, कांदा, टमॅटो, लसूण असं आणलं होतं. मी सगळं काढून घेऊन पहिल्यांदा सगळं चिकन धुवायला घेतलं. ते चिकन वगैरे स्वच्छ करून घेतलं. मग नंतर आंघोळच करावं म्हटलं, कारण की नंतर परत आणि अंघोळ होणार मला कसं तर होतं. ते चिकन धुवायच्या आधीच मी काय आहे ते करून घ्यायचं, नंतर आंघोळीला जायचं हे असं ठरवलं. पहिल्यांदा 2-3 पाण्यानं स्वच्छ, तुम्हाला सांगते खरं सांगते, मला चिकन स्वच्छ धुतल्याशिवाय असं चैनच पडत नाही. मग 2-3 पाण्यानं चिकन धुवून घेतलं. भांडी वगैरे घासलंच होतं. चिकन धुवून घेतलं, त्याला मॅरिनेट करण्यासाठी घेतला. आपल्याला बघा चिकन स्वच्छ नाही धुतलं की मला कसं वाटतं तुम्हाला खरं सांगू, असं एकदम विचित्र असं वास येत नाही का, तसं वास येतं. खायला मात्र लई आवडतं, पण कोणतरी दुसरं बनवलेलं आवडतं. माझ्या हाताचं मला अजिबात चव लागत नाही. ते आपणच बनवायचं, आपणच खायचं असं नाही आवडत. पण तरी पण मलाच आज बनवायचं होतं. तर इथं मॅरिनेट करायला हळदी, चिकन मसाला, मटन मसाला, आपले अद्रक लसूणचं पेस्ट, परत आपण भलतेच अजून भरपूर मसाला टाकला तिच्यासाठी मॅरिनेटसाठी. दम बिर्याणी तर बनवणार नव्हतं, पुलावसारखं बनवणार होतं. हे तर बघू शकता सगळं घालून घेतलं. आणि 2 दहीचे पॅकेट, म्हणजे अजून थोडं कमीच पडलं म्हणा त्या चिकनच्या हिशोबानं. थोडं जेवढं होतं तेवढ्यामध्ये आपण केलो आहे. त्याच्यासाठी 2 असं दहीचं पॅकेट पूर्ण असं फोडून टाकलो. मग ते सगळं असं एकत्र केला. बघा माझं कसं चाललंय ते काय म्हणतात बघा, कंजूसपणा. तसं एकदम पिळून सगळं दही असं एकत्र काढून घेतलं. सगळं असं मॅरिनेट करायचं होतं. म्हटलं बाबा पटपट आवरून घ्यायचं सगळं. परत अद्रक लसूणचं पेस्ट सगळं घालून मी घेतलं. सगळं खालीवर असं चिकन करून घेतलं. मग नंतर परत आणि सगळं आवरल्यानंतर बाबा म्हटलं चला सगळं बाजार आणलं होतं. अजून कांदा कट करायचा होता. मी आंघोळ करून आले तोपर्यंत सासूबाई आल्या होत्या. कांदा टमॅटो कापत होते तिने, सगळं मसाल्याची तिने तयार करत होते. मी जास्त काही शूट केलं नाही. तोपर्यंत पाहुणे वगैरे आले. माझ्या लक्षातच राहिलं नाही की ते पुढचं व्हिडिओचं शूट करायचं, बनवायचं, परत दाखवायचं, ते काहीसुद्धा शूट केलेलं नाही आहे. मग नंतर मी संध्याकाळीच घेतला शूट करायला. केक कट करण्याच्या वेळेस बघा घर गच्च भरला होता. त्याच्यामध्ये काय सुचते तुम्ही सांगा मला. तर मी करणारी एकटी, सगळी इथं आता हे सासूबाई, मुलगीची आजी, मुलीची मम्मी, मुलीची मावशी, काकू, मामी सगळे आल्या होत्या. सगळेजण पहिल्यांदा तर मान आजीचा होता, आजीनं ओवाळून घेतली. मग नंतर मी ओवाळायला सुरुवात केली. मग नंतर तिची मावशी आली, तिची मावशीनं ओवाळून घेतली. नंतर सगळ्या 2 मावशी आल्या, त्याने ओवाळून घेतले. मामी ओवाळून घेतले. मी तयारसुद्धा झाले नव्हतं. माझा अवतार बघूनच तुम्हाला समजलं असेल की माझा अवतार कसा होता. ह्यांना फोटो काढायचं होतं. मॅडम ओवाळायचं पण तयार नव्हत्या. फोटो काढायचं, त्यांना पहिला फोटोशूट करायचा. मी ये, तू ये, मी ये
असं तिचं बड्डे होता. पण एवढी खुश होती ना, तिचं मला तर वाटतं लहानपणीपासून पहिल्यांदा इतकं मोठ्यानं हौसानं झालं असेल तिचा बड्डे. तर ती पण खुश, मी पण खुश, छान वाटलं आम्हाला. बघा इथं फोटोशूटसाठी तू थांब मी थांब असं चालू होतं. फोटोला पोज देत होते, मी व्हिडिओ करत होते. मुलासनी दाखवते अजून किती मुलं, तिची फ्रेंड लोक किती आले होते. पूर्ण असं घर भरलं होतं. छान झाला तिचा बड्डे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि छोटंसं कमेंट पण करू शकता. माझ्या मुलासाठी आशीर्वाद पण देऊ शकता तुम्ही. तर इथं बघू शकता हेच बजार. आणि लास्ट सगळं व्यवस्थित झालं आणि स्प्रेनं इतकं गोंधळ घातला ना, तुम्हाला सांगतो. ही माझी छोटी मुलगी ती तयार झालीच नव्हती सोडा. ती रुसली होती तिच्या बहिणीवरती. सगळं तिलाच आणून देते, मला कोण आणून देत नाही. तिला प्रत्येक वेळेस छोटीचंच हाऊस होते, पण मोठीचं काही हाऊस होत नाही. ते काय म्हणतात बघा, मोठीचं काही हाऊस होत नाही. खरंच आहे ते, मोठीचं काहीच हाऊस होत नाही. हे बघा मुलांची गँग कशी उभारलेली. हे स्प्रे पूर्ण असं मारला, पूर्ण केकवरती सगळं पडलं होतं त्यासाठी. तरी पण आम्ही झाकलो. आमचा पूर्ण असं माझा चेहरा भरल्यानंतर मी व्हिडिओ करायचं सुद्धा बंद केलं. मग व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ही आहे मावशी, ही पण मावशीच आहे. तिला मावशीच लागते आमची. मला लागते मामी, तिला लागते मावशी. असं सगळेजण ओवाळून वगैरे घेतलं. इथं पण थोडंफार फोटोशूट वगैरे झाला आमचा. इथं व्हिडिओ बघा, सगळ्यांच्या हातात व्हिडिओ, मोबाईल सगळं चालूच होता. म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित झाले. मला पण छान वाटलं. सगळी दोन्ही आमची फॅमिली आली ती, आमचे सासूकडचे पण फॅमिली आली ती आणि माझ्याकडचे पण फॅमिली. तेवढंच भारी वाटलं. हे तर पण फोटोशूट चालूच होता. हे इकडे ये, तू ये, मी ये, असं करून फोटोशूट. मला असं तर वाटते मी एकसुद्धा फोटोमध्ये नसणार आहे, कुठल्याच फोटोमध्ये मी नसणार आहे. तरी पण म्हटलं हेनीच काढू दे, माझं काय बघू नंतर. हे तर बघू शकता स्प्रे असं एवढं जोरात स्प्रे मारले ना, सगळं केकवरती, अंगावरती, तोंडावरती सगळ्यांचे असं. तरी पण केक झाकलेच त्यांनी. सगळे स्प्रे झाला होता. माझा तर पूर्ण चेहराच खराब झाला. त्याच्यामुळं मला बहीण आहे ना लेकाला मारली. बघू शकता इकडं तोंड फिरवलं तर सगळं पूर्ण असा चेहरा. मला बघून सगळीच हसत होते. हे बघ हिचं तोंड बघ, हिचं तोंड बघ म्हणून सगळे असं चेहऱ्यावरती मारून दिलं होतं ना. मी कॅमेराच सरळ पकडला आणि सगळे हसत होते बघा. मलाच बघून हसत होते सगळेजण. हसून व्हिडिओ पण केले मामांनी, फोटो काढले. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही माझ्या मुलांसाठी आशीर्वाद पण द्या, लाईक सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर छोटंसं कमेंट पण करू शकतात. की इथं केक वगैरे कट झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.